श्रीराम जय जय राम। कारणा वाचून आनंद तो खरा। जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे। जगणे हे आनंददायक आहे। मग आपल्याला दुःख का होते? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो। याचे कारण असे की आपण कशा करता काय करतो हेच विसरतो। मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो। वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो। मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते, म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते, कारण भगवंत आनंद स्वरूपच आहे। आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही। प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो। आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो। म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी। कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणारा, म्हणून तो खरा आनंद नाही। कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे। हे काहीही न करणे ही फारच उच्च अवस्था आहे। काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे। भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्ण मारणे ही ती अवस्था आहे। आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा। कशाही परिस्थितीत आनंद राहावा। आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे। कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो। समजा आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते, म्हणजेच आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो। म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो। हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा? त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा असे आपण वागावे। काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये। उद्या काय होणार याची काळजी करू नये। आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे। यातच सर्व आले। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 84 निरूपण। विठोने श्री वाहिला देवराना, तया अंतरी ध्यास रे त्यासिनेना, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी। श्री विठ्ठलाने महादेवाला म्हणजेच श्री शंकरांना आपल्या डोक्यावर मिरवले, असे श्रेष्ठत्व त्याला प्राप्त झाले। पंढरीतील पांडुरंगाच्या शिरावर असलेल्या महादेवाच्या पिंडीला अनुसरून हे वर्णन आहे। विठ्ठल म्हणजे विष्णू हे शंकरांना मस्तकी धारण करतात, ते त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीमुळे। ज्ञानोत्तर भक्ती ही काही वेगळीच आहे। जसे मातेचे आणि बालकाचे ध्येय वेगळे असले तरी अंतरंगात ऐक्यच असते, तसे ज्ञानोत्तर भक्तीत देव भक्ताचे ऐक्य असते। म्हणूनच शंकरांनी विष्णूंच्या पायातील गंगा आपल्या डोक्यावर धारण केली आहे, तर विष्णूने म्हणजेच श्री विठ्ठलाने शंकरांना मस्तकावर धारण केले आहे। शंकर महाराज ज्यांनी आपल्या मस्तकी चंद्र धारण केला आहे, तपस्वी, उग्र,
तप करणारे होते. परंतु समुद्रमंथनात निघालेले हलाहल विष पिऊन होणारा दाह केवळ रामनामाने थांबला. तेच श्रीराम ताप निवारण करणारे असल्यामुळे जीवाची जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता करणारे आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. येहळे गावचे संत श्रेष्ठ श्री तुकामाई यांच्या कृपेची दिव्यानुभूती. संकट प्रसंगी मदत. 15 ऑगस्ट 2025 येहळेगाव येथे श्री तुकामाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि प्रसाद घेऊन तेथून निघालो. निघता निघता जरा उशीरच झाला. दुपारचे साधारण 2:30 वाजले. बाहेर आलो तर एका पोक्त महिलेने हात दाखवला. मी गाडी थांबवली. त्या दोघी होत्या. म्हणाल्या, आम्ही बराच वेळापासून ऑटो रिक्षाची वाट पाहतोय. आम्हाला प्लीज बाळापूरला सोडता काय? मी म्हटले चला. त्या दोघी पुण्याहून आल्या होत्या. चांगल्या घरच्या आणि उच्च शिक्षित होत्या. मी त्यांना विचारले कसे काय येणे केलेत. त्यावर त्या बोलल्या, आम्ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहोत. तेथेच आम्हाला इथली माहिती भेटली. म्हटलं जाऊया दर्शनाला. म्हणून शोधत शोधत आलो. आम्ही आज पहिल्यांदाच आलोय. बरे झाले तुम्ही आलात. आम्हाला लिफ्ट दिलीत. मी म्हणालो, लोकांच्या अनुभवानुसार इथे दर्शनाला येण्यासाठी फक्त श्री तुकामाईंची इच्छा असावी लागते. अन्यथा कोणीच इथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या तात्काळ बोलल्या, हो ना, आम्हाला कालच हा अनुभव आलाय. मी विचारले, काय अनुभव आला तुम्हाला? त्या म्हणाल्या, आम्ही आलो ते शेगाव दर्शन करून मग इकडे आलो. येताना हिंगोली रेल्वे स्टेशनवर उतरलो. हिंगोलीला यायला रात्रीचे 7 वाजले. मग तिथे बऱ्याच लोकांना विचारले की येहळगावला रात्री जायची सोय आहे का? तर तिथले सर्व लोक म्हणाले की आता खूप विकास झालाय, आता भेटेल ऑटो रात्री सुद्धा. आम्ही दोघी 2-3 बॅग्स घेऊन कामठा फाट्याला उतरलो. ते रात्री 9:30ला. फाट्यावर किर्र अंधार. आत रस्त्याकडे डोकावून पाहिले तो रस्त्याने दुतर्फा जंगल. आम्ही फक्त दोघी. अनोळखी गाव. अंधार भयंकर. ऑटो वाहन काहीच नाही. आम्ही खूप घाबरलो. तेवढ्यात एक टेम्पो आला, पण त्यात ठासून लोक भरलेले होते. तो म्हणाला, घाबरू नका, हा माझा फोन नंबर घ्या. मी येहळगावला जातोय. मी तिथे पोहोचेपर्यंत कोणीच आले नाही तर मला फोन करा, मी नक्की येईल. तो निघून गेला. आम्ही पुन्हा अंधारात दोघीच उरलो. पण थोड्या वेळात एक दादा आला. तो बाईकवर होता. जेमतेम 22 वर्षांचा असेल. त्याने आम्हाला पाहिले, चौकशी केली. आम्हाला वाटले हा बाईकवर आमची मदत कशी करणार. म्हणून आम्हीच त्याला म्हणालो, दादा तुम्ही जा, होईल आमची काहीतरी सोय. तर तो म्हणतो कसा, मी तुम्हाला असे सोडणार नाही, तुम्हाला मंदिरापर्यंत नेऊन सोडेल तेव्हाच जाईल. मग त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला. तो पण एक बाईक घेऊन आला. त्या बाईकवर बॅग्स ठेवल्या आणि त्याच्या बाईकवर आम्ही दोघी बसलो आणि ट्रिपल सीट त्याने मंदिरात आणून सोडले. एवढेच नाही तर त्या दोघांनी आमच्यासोबत प्रसादही घेतला. आम्हाला रूम करून देऊन सामान रूमपर्यंत सोडून मगच ते दोघे गेले. आणि आज आम्ही इतक्या वेळ इथे उभे होतो, पण एकही ऑटो आला नाही. पण तुम्ही लिफ्ट दिलीत. माझे मन भरून आले. श्री तुकामाईंच्याच इच्छेने त्या दोघींना हिंगोलीला लोकांनी असे सांगितले की रात्री पण ऑटो मिळेल. आणि कामठा फाट्यावर श्री तुकामाईंनीच त्या दोघांच्या मदतीने अगदी मंदिरापर्यंत आणून सोडण्याची सोय केली. श्री तुकामाई परीक्षा घेतात, पण संकटात भक्तांची पूर्ण काळजी घेत असतात. हेच यातून सिद्ध झाले. संदर्भ व साभार श्री योगेश्वर देशपांडे तुकाराम महाराज. संस्थान येहळगाव श्री अजय पाठक. संकलन डॉक्टर D.D. देशमुख कामठेकर पुणे.
श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.